मंडळी, मी संस्कृती थोरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आज आहे 11 एप्रिल फ्रायडे आणि आज चैत्र पौर्णिमा आहे। चैत्र पौर्णिमा निमित्त आमच्याकडे आरती असते देवीची आणि बऱ्याच लोकांना माहिती पण असेल। आणि आज काकूकडे बोलवलंय आरतीसाठी आम्हाला, तर मी तिकडे चालले आणि पासून माझी एक्झामही स्टार्ट झाली आहे। तर दिवसभर मी स्टडी करत होते, सो त्यामुळे शूट नाही करू शकले, बट थोडंफार टाइम लॅप्स लावला होता, तर तुम्ही तो बघा। आणि काय म्हणतात, संध्याकाळी माझी ऑर्डर पण होती नेल्सची, तर ती पण कंप्लीट केली, मी त्याचंही शूट घेतलंय, तर तुम्ही ते बघा। तोपर्यंत मी आज काकूकडे पोहोचते आणि तुम्हाला आरतीही दाखवते कशा पद्धतीने करतात, तर कंटिन्यू करा। Later that same evening. तर प्रियंका ताई गंगापूर रोडवरून आल्या आहेत नेल्स करण्यासाठी आणि त्या मायराचे पण व्लॉग्स बघतात आणि माझेही व्लॉग बघतात। आणि थँक्यू सो मच, तुम्ही माझ्याकडे आलात नेल्स करायला। आणि त्यांनी जेव्हा मी पेज ओपन केलं तेव्हा पण तुम्ही मला तेव्हाच इन्क्वायरी केली होती की मला जेव्हा टाइम मिळेल तेव्हा मी येईलच नक्की करायला। आणि त्यांच्याकडे आता फंक्शन आहे, सो त्यांनी नेल्स केले आणि मी लास्टला फोटो टाकेलच नेल्सचा प्रॉपर। आणि त्यांचा छोटासा मुलगा पण आलाय, काय नाव आहे? अर्चित। हे अर्चित, हाय। आणि त्याला जोडीदार भेटली आद्या खेळायला, त्याच्या बरोबरीची ना आद्या। आणि समीक्षाला पण जोडीदार भेटली, फ्रेंड ती समीक्षा बरोबरची। नाव काय तुझं दीदी? मनस्वी। ठीक आहे, आता ऑर्डर झाली आपली, मी भेटूया थोड्या वेळातच। तर मेन कार्यकर्ते बसले पूजेला। ऍक्च्युली हा दादा बसतो, बट आज दुसरा दादा बसलाय। दादा मीन्स तो माझ्या बरोबरीच आहे, मी दादा कसं काय म्हटली त्याला काय माहिती, असं काही नाही। तर मी आणि प्रणव एका एजचं आहे, प्रणव पण फार्मसीलाच आहे, 3rd इयरला। हा म्हणजे माझ्यापेक्षा 1 वर्षांनी नाही, 1 वर्षांनी नाही, हा 1 वर्षांनी लहान आहे। आणि सगळे आले इकडे, कोण बाकी अजून? आता इथे दिवे लावले जातील। ह्या दादाला लागलंय हाताला, 1 महिन्यापासून नाही, किती महिन्यापासून? 2 महिन्यापासून पाठ आहे बिचाराच्या हाताला, 3। अच्छा, म्हणजे हे करतोय का आता रांगोळी फुलांची? फक्त आमचं कॉलेज वेगळं वेगळं आहे, बाकी मी पण 3rd इयरलाच आहे आणि प्रणव पण 3rd इयरलाच आहे। युनिव्हर्सिटी वेगळी वेगळी आहे आमची, सो असं आहे, असं आहे। लय गरम लागते। माझ्या काकूंना पण परंपरा किती झाली वेळ काय झाली, सोयाला पण चटका लागला।
next day. गुड मॉर्निंग. तर मंडळी आता वाजले आहेत 6 आणि आज समोरची स्कूल आहे, तर आता तिला टिफिन वगैरे बनवायचा होता तिच्यासाठी. तर मी उठली आहे आणि सकाळी थोडा आवाज माझा बसला आहे, तर थोडा ॲडजस्ट करून घ्या. आपण बनवूया तिच्यासाठी टिफिन वगैरे. तर बघा तुम्ही. तर समीक्षाचा टिफिन रेडी झाला आहे. आता तिच्या पोनी घालूया. तर समीक्षा गेली आहे स्कूलला आणि मी पण आता आवरते आणि स्टडी करायला बसते आणि मलाही एक्झामला जायचं आहे. तर एक्झाम पण आली की तुम्हाला भेटते. मला मगाशी मी गाडी दाखवली, तर गाडी आज सर्व्हिसिंगला गेली आणि मला टाईम नव्हता मिळेल सर्व्हिसिंगला न्यायला. तर मला 2-3दा शोरूममधून कॉल आला, तर ते मला बोलले की गाडी पिकअप करायला आमचा माणूस येईल आणि तो गाडी घेऊन जाईल आणि सर्व्हिसिंग करून पुन्हा आणून सोडून देईल. आणि त्या रिगार्डिंग काही प्रॉब्लेम असेल गाडीमध्ये वगैरे तर तसं तुम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगितलं जाईल आणि काय काम तुम्हाला करायचं ते तुम्ही तुमच्यावरती आहे. आणि ते आता गाडी घेऊन गेले आणि संध्याकाळी गाडी सर्व्हिसिंग करून पुन्हा आणून देतील. आणि मला हा काय म्हणता इझी पॉईंट वाटला, कारण ज्यांना कोणाला पॉसिबल नसतं, कोणी जॉबला असतं किंवा कशा कामात असतं त्यामुळे जमत नाही. तर मला ही सर्व्हिस आवडली त्यांची, शोरूमवाल्यांची, की गाडी घेऊन जायची, सर्व्हिस करून पुन्हा आणून द्यायची. ही गाडी सर्व्हिसिंगला पाठवली होती, तर एक 4-4:30च्या दरम्यान गाडी आली आहे सर्व्हिसिंग करून. तर गाडी सर्व्हिसिंग झाली आहे आणि त्यांनी गाडी आणून दिली मला. एक 4-4:30च्या दरम्यान आणून दिली. सकाळी 7:30ला नेली होती. आणि ज्यांना कुणाला जमत नसेल, कुणी वगैरे असेल, तर त्याच्यासाठी तर सगळ्यात बेटर आहे. ते गाडी घ्यायला पण येतात आणि गाडी सोडून पण देतात. तर मला हा ऑप्शन बेस्ट वाटला. आणि काय पेमेंट वगैरे असेल किंवा काही एक्स्ट्रा काम असेल तर ते कॉल करून आपल्याला विचारतात, पण मॅम हे काम आहे तर करायचं की नाही. तर मला ही सर्व्हिस आवडली आहे. आणि आता गाडी आतमध्ये लावूया. त्यांनी बाहेरच लावली होती, दादा गाडी आतमध्ये लावते मी. आणि दुपारी मी एक्झामला गेली होती, सो त्यामुळे शूट नाही केलं. Later that same evening. तुला करायचं आद्या? तर आज क्लायंट म्हणून आद्याची मम्मा आली आहे ना आद्या. आज क्लायंट आमचं घराच्या बाजूचंच क्लायंट आहे. त्यांना बोलली की करा तुम्ही पण जेल पॉलिश, तर आज वहिनींनी पण केलं. तुला करायचं? तू करते? आणि इथे समीक्षाची पण लुडबुड चालू आहे. तुझं काय काम आहे आता इथे? हां, आणि बाय द वे मी इथे सेटअप लावला आहे, तो तुम्हाला मी नीट दाखवते व्यवस्थित. आता थोडंसं अरेंजमेंट झाली, इकडे तिकडे झालं आहे. समीच्या पायावर पण केलंय ना. वेलकम. आद्याने थँक्यू म्हटलं पाहिजे. अच्छा हा, शहाणी माझे नाही केले असं. तुझे पायाचे करायचे, पण तू छोटी आहे ना. हा, मायरा दीदी एवढी झाली का मग तुझे करून देईल. बाय. हो, तर आपण सगळं आवरूया, नाही तर जेवण करूया. 8:30 वाजलेत. 9 वाजले का? आपण बसलोच लेट ना. ओ मॅडम, तुम्ही बसल्या का आता करायला? हा, मग तू आता मायरा दीदी एवढी नाही झाली ना मोठी. चला.